वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। नमस्कार, वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारी श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं आपण आलेलो आहोत। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय, ज्या मानाच्या 27 दिंड्या आहेत त्या 27 दिंड्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जात आहे। या ठिकाणचा संपूर्ण आढावा जाणून घेण्यासाठी श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका। या ठिकाणचा संपूर्ण आढावा श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे। आपण पाहू शकतो, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या महाद्वारातून ज्या मानाच्या 27 दिंड्या आहेत त्या 27 दिंड्यांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जातो आणि या ठिकाणी असणाऱ्या 27 दिंड्यांचा प्रवेश चालू आहे। आपण पाहू शकतो, या ठिकाणचा संपूर्ण आढावा माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळ्याचा संपूर्ण आढावा जाणून घेण्यासाठी श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करायला मात्र कोणी विसरू नका। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं आज आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये आले। आपल्या बरोबर महिला भाविक भक्त येतात, त्यांची एक अभंग म्हणण्याची इच्छा आहे। आपण ऐकू त्यांचा एक अभंग। रामकृष्ण हरी। कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार, भक्त करुणाकार ज्ञानाबाई, भक्त करुणाकार ज्ञानाबाई, न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार। मावशी, तुमचं गाव कोणते? जालना जिल्हा, भोकरदन तालुका। किती वर्षापासून वारी करताय? मी 7-8 वर्ष झाली माऊली वारी करते। माऊलींची वारी करून काय मिळतं? खूप आनंद मिळतो, खूप सुख मिळतं। माऊलींच्या सेवेमध्ये वारी पांडुरंगाकडे जात असताना खूप आनंद होतो। माऊलीकडे काय मागणं असेल तुमचं? काही नाही, जन्मोजन्मी याची सेवा हीच मागायचं माऊलीला। नक्कीच भगवान पांडुरंग परमात्म्याची श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची जीवनामध्ये सेवा करू हीच इच्छा या ठिकाणी वारकरी भाविकांची आहे। कॅमेरामॅन हनुमान घोंगरेसह कृष्णा आवटे, आळंदी देवाच। चला हळू।